इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्यातील कोणता भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे तो आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय तपशीलवार आपण बघणार आहोत। पहा, संपूर्ण वर्षभरासाठी आपल्याला इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये एकूण 4 युनिट्स दिलेले आहेत। त्यापैकी पहिले जे 3 युनिट्स आहेत त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। पहिले 3 युनिट आपल्याला परीक्षेसाठी असणारच आहेत, परंतु जो चौथं युनिट आहे या चौथ्या युनिट मधील एकूण 1 कविता आणि 3 लेसन वगळण्यात आलेले आहेत। परंतु लक्ष द्या, हे लेसन जरी वगळण्यात आलेले असतील तरीही यातील काही भाग मात्र आपल्याला परीक्षेसाठी असणार आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। अगदी तपशीलवार आपण या ठिकाणी बघणार आहोत की 10वी साठी इंग्रजी विषयाचा कोणता भाग या ठिकाणी 2020-21 सालच्या बोर्ड एक्झाम साठी वगळण्यात आलेला आहे। पहिला जो लेसन या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे तो आहे चौथ्या युनिट मधील 4.2 भोली नावाचा लेसन आहे। पहा, तर 130 पान पासून 140 पान नंबर पर्यंत जो भाग आहे या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये दिलेले पहा। 130 पान नंबर वरील जो पहिला आहे पहा, वॉर्मिंग अप, यात ऍक्टिव्हिटी नंबर 2 जी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे पहा, पिक आउट हिंदी वर्ड्स डॅश डॅश अल्टरनेटिव्ह, हा जो या ठिकाणी सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ती वगळण्यात आलेली आहे। त्यानंतर 131 ते 138 पान नंबर वरील जो टेक्स्ट या ठिकाणी आहे ते संपूर्ण टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे 2020-21 सालच्या बोर्ड एक्झाम साठी। पान नंबर 138 आणि 39 वरील इंग्लिश वर्कशॉप म्हणजेच ऍक्टिव्हिटी नंबर 1 to 6 हे देखील या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। आणि 140 पान नंबर वरील इंग्लिश वर्कशॉप ऍक्टिव्हिटी नंबर 7 and 8 हे देखील या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे। असं असताना देखील लक्षात घ्या, 140 पान नंबर वरील लँग्वेज स्टडी नावाचा जो आपल्याला पाठ दिलेला आहे त्यातील फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही ऍक्टिव्हिटी आपल्याला असणार। त्यानंतर बघा 4.3 या ठिकाणी ओ कॅप्टन माय कॅप्टन या नावाची जी कविता दिलेली आहे ती कविता आपल्याला या परीक्षेसाठी असणार नाहीये। तर पान नंबर 142 वर दिलेली एंटायर पोएम म्हणजे संपूर्ण कविता या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करण्यात आलेली आहे, परीक्षेसाठी असणार नाहीये। त्यानंतर 143 ते 145 वरील इंग्लिश वर्कशॉप मधील ऍक्टिव्हिटी नंबर 1 to 11 या संपूर्ण ऍक्टिव्हिटी परीक्षेला असणार नाहीये, परंतु 141 पान नंबरवर दिलेल्या वॉर्मिंग अप मधील चिट चॅट आणि त्याखालील ऍक्टिव्हिटीज आपल्याला असणार आहेत। लक्षात घ्या, ओ कॅप्टन माय कॅप्टन कविता जरी नसली तरी पहिल्या पेजवर म्हणजे पेज नंबर 141 वर असलेल्या वॉर्मिंग अप मधील आपल्याला चिट चॅट आणि त्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत। त्यानंतर बघा 4.4 म्हणजेच युनिट चौथ्यातील चौथा जो लेसन आहे, अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम, हा लेसन मात्र आपल्याला पूर्णपणे परीक्षेसाठी असणार आहे। त्यानंतर पहा 4.5 म्हणजे चौथ्या युनिट मधील 5वा जो लेसन आहे, जोन ऑफ आर्क, हा लेसन सुद्धा वगळण्यात आलेला आहे। पहा डिटेलमध्ये 156 ते 161 पान नंबर वरील जे टेक्स्ट आहे एंटायर प्रोजा म्हणजे संपूर्ण धडा या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 161 आणि 162 पान नंबर वरील इंग्लिश वर्कशॉप मधील ऍक्टिव्हिटी नंबर 1 to 6 असणार नाहीये आणि 163 पान नंबरवर दिलेला इंग्लिश वर्कशॉप मधील ऍक्टिव्हिटी नंबर 7 हे देखील सिलेबस मधून म्हणजेच परीक्षेसाठी आपल्याला वगळण्यात आलेलं आहे। परंतु जोन ऑफ आर्क या लेसनचं जे पहिलं पेज आहे, पेज नंबर 155 यामधील वॉर्मिंग अप मध्ये दिलेले चिट चॅट आणि ऍक्टिव्हिटी हा भाग असणार आहे। म्हणजे पान नंबर 155 आपल्याला या लेसनचं करायचं आहे। आणि पान नंबर 164 जे आहे याच लेसनचं शेवटचं पेज जे आहे त्या पेजवरील लँग्वेज स्टडी हा पार्ट आपल्याला असणार आहे। त्यानंतर पहा शेवटचा लेसन जो वगळण्यात आलेला आहे 4 युनिट मधील 4.6 अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, हा लेसन देखील पूर्णपणे आपल्याला वगळण्यात आलाय। पहा डिटेल माहिती 165 ते 168 पान नंबरवरील टेक्स्ट म्हणजेच एंटायर प्रोज संपूर्ण लेसन वगळलेला आहे।
169 आणि 70 पेजवरील इंग्लिश वर्कशॉप, ज्यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 1 to 7 हे सुद्धा असणार नाहीये. पेज नंबर 171 वरील इंग्लिश वर्कशॉप मधील ऍक्टिव्हिटी नंबर 8 ही वगळण्यात आलेली आहे, परंतु ऍक्टिव्हिटी नंबर 9, 10 आणि 11 त्याचबरोबर त्या खाली दिलेला लँग्वेज स्टडी मधील संपूर्ण भाग हा आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला 2020-21 सालच्या 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे तिच्यामध्ये 4थ्या युनिट मधील द वर्ल्ड इज माइन आणि अनबिटेबल सुपरमॉम मेरी कोम हे 2च लेसन असणार आहेत. बाकीचे जे 4 टेक्स्ट आहेत त्यातील भोली, त्यानंतर जोन ऑफ आर्क आणि ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हे 3 लेसन आणि ओ कॅप्टन माय कॅप्टन ही एक पोयम, हा सिलेबस आपल्याला कॅन्सल करण्यात आलेला आहे, परीक्षेत असणार नाहीये. असं जरी असलं तरी पण आपण वरती पाहिलंय पहा की प्रत्येक वगळण्यात जरी आलेला असला तरी पण त्या लेसन किंवा त्या पोयम मधील वॉर्मिंग अप मधील चिट चॅट आणि लास्ट पेजवरील लँग्वेज स्टडी हे मात्र आपल्याला बोर्ड एक्झामच्या परीक्षेमध्ये असणार आहे. इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण कधी नव्हे इतक्या सोप्या भाषेत शिकण्यासाठी हा YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इंग्रजी शिकण्यासाठी प्रेरित करा.